नमस्कार मित्रांनो, आईल पैल वरती मी आपलं स्वागत करतो. मित्रांनो, 8 मार्चला महिला दिन आपण साजरा करतो आणि या निमित्ताने या क्षेत्रामध्ये महिलांच्या क्षेत्रामध्ये महिलांसाठी काम करणाऱ्या काही व्यक्ती आहेत, त्यांच्याशी आपली भेटगाठ करून देण्याची फार इच्छा होती आणि आज याच कार्यामध्ये अतिशय तनमनाने काम करणाऱ्या संध्याताई कुलकर्णी या आपल्याकडे आलेल्या आहेत. संध्याताई, मी आपलं स्वागत करतो. नमस्कार. आपण अतिशय वेळात वेळ काढून आलेल्या आहेत. नगरसेविका आहेत, पहिल्यांदाच त्या निवडून आलेल्या आहेत आणि माजी महापौर आमचे मित्र सतीश नानांच्या त्या कन्या आहेत. तर घरापासूनच वारसा त्यांना या समाजकारणाचा आलेला असणार. थोडक्यात त्यांची ओळख मी करून देतो की त्या 22 वर्षापासून या सामाजिक कार्यामध्ये आहेत. आदिशक्ती स्त्री प्रतिष्ठान, वंदे मातरम प्रतिष्ठान, अटल युवा मंच, वंदे मातरम बाल मंच अशा संस्थांच्या त्या अध्यक्ष आहेत. प्रेरणादायी त्यांचं काम त्या ठिकाणी चालू असतं आणि आदिशक्ती ट्रेनिंग इन्स्टिट्यूट हे त्या चालवतात. MCA झालेले आहेत आणि समाजकारणाची आवड त्यांना फार पहिल्यापासूनच असणार. म्हणून त्या संदर्भातच मी आता सुरुवातीचा प्रश्न संध्या आपल्याला विचारतो की सतीश नानांचं सगळं राजकारणातली वाटचाल आपण अगदी लहानपणापासूनच पाहिलेली आहे. तर या सगळ्या वातावरणाचा तुमच्या संस्कारावरती परिणाम झाला, बालमनावर परिणाम झाला आणि तुम्हालाही वाटलं की असं काहीतरी. तर अशी सुरुवात कशी झाली? असं सांगता येईल की ऑलरेडी म्हणजे नाना नगरसेवक होण्याच्या आधी सुद्धा वेगवेगळ्या सामाजिक सगळ्या ज्या काही संघटना आहे किंवा काही सामाजिक उपक्रम असेल याच्यात सातत्याने ते कार्यरत होते. त्याच्यामुळे असं म्हणतात की सामाजिक भावना ही होटातनं नाही तर पोटातनं पाहिजे आणि ती भावना आम्हाला लहानपणापासूनच आली. ते संस्कार असल्यामुळे की नाना जेव्हा 97 साली नगरसेवक झाले तेव्हा तर मी खूप लहान होते, पण तेव्हापासूनचा त्यांचा नंतरचा 5 टर्मचा प्रवास असेल, उपमहापौर असतील, महापौर असतील, या सगळे जे सामाजिक कार्य जे आता तुम्ही जर बघितले की आमचा अशोका मार्ग भाग असेल, प्रभाग असेल, याच्यामध्ये आधीचा आणि आता नवीन येणारा कोणी असेल तर त्याच्यामध्ये खूप विकास कामं किंवा एकदम कायापालट तो नानांनी केलेला आहे आणि सातत्याने ग्राउंड लेवलला लावून. आणि आम्हाला 3 गोष्टी आम्हाला तिघांनाही, आम्ही तिघं भाऊ भावंडांना नानांनी शिकवलेल्या आहेत की एक तर सगळ्यात महत्वाची गोष्ट की आपल्याकडे येणारा नागरिक हा आपल्याकडे याचक नाही तर त्याच्या कामासाठी आलेला असो, त्याचं समाधान हे गोड बोलून व्यवस्थित झालं पाहिजे. काम 2 दिवसांनी झालं तर चालतं, पण कुणाचंही आपल्याकडनं बोलणं हे आपलं अगदी चांगलं असलं पाहिजे, हा आम्हाला एक संस्कार होता. दुसरा म्हणजे की नगरसेवक या शब्दातले सेवक हे शब्द सातत्याने नानांनी लक्षात ठेवल्यामुळे आमच्याकडे अगदी सकाळी 7 वाजेपासून तर अगदी रात्री 11 वाजेपर्यंत 12 वाजेपर्यंत सातत्याने नागरिकांची, आप्तेष्टांची येणं जाणं असल्यामुळे ते सामाजिक संस्कार ऑलरेडी माझ्यामध्ये आल्यामुळे माझं शिक्षण हे जरी मास्टर ऑफ कॉम्प्युटर सायन्स असलं, जरी IT मधलं असलं, तरी पहिल्यापासून लहानपणापासून याची आवड असल्यामुळे वेगवेगळ्या संस्था मी स्थापन केल्या. त्यात उल्लेखनीय असं गेल्या 12 वर्षापासून आदिशक्ती श्री प्रतिष्ठान जी महिलांची त्याची तुम्ही माहिती द्या. त्याचा अशा सगळ्या काय म्हणता येईल की बालकडू मिळाल्यामुळे तो प्रवास सुरू झालेला होता आणि भाजपचं संघटन असल्यामुळे आपल्याला माहिती की सेवा आणि समर्पण याच्यावर संघटना उभी असल्यामुळे ते संस्कार ऑलरेडी माझ्यामध्ये आले. मग तुम्ही हे आदिशक्ती हे जे सांगितलेलं आहे त्याची स्थापना कधी आणि कशी केली, तिथं काय कोणकोणतं कार्य चालतं? आदिशक्ती श्री प्रतिष्ठान ही संस्था 2013 साली स्थापन केलेली आहे. त्याचं जे काम आहे ते काम 2014 सालापासून सुरू झालेलं आहे. काय कामाचं स्वरूप? आदिशक्तीचा सगळ्यात महत्वाचा विषय असा होता की महिला ह्या निर्णय प्रक्रियेत आल्या पाहिजे. जेव्हा मी आजूबाजूला प्रभाग असेल किंवा नाशिक शहर किंवा ग्रामीण भागामध्ये जेव्हा मी भाजपच्या माध्यमातून काम केलेलं आहे तर मी हे बघितलं आहे की कुठला पण घरातला डिसिजन असेल ते मोस्ट ऑफ द सगळे पुरुष बसतात, ते घेतात आणि महिलांना निर्णय झाल्यानंतर त्याच्यामध्ये सांगितलं जातं की असं आमचं डिसिजन आहे. तर हे मी स्वतः जाऊन बघितल्यामुळे आणि निर्णय प्रक्रियेमध्ये महिला कधी येतात तेव्हा ज्या स्वावलंबी असतात, जेव्हा त्या स्वतःच्या पायावर उभ्या असतात, जेव्हा त्या 4 पैसे कमवतात, तेव्हा एक स्वाभिमान आपल्यामध्ये येतो की आपण काहीतरी कुठेतरी आपलं काहीतरी आपण डिवोशन देतो आहे.
म्हणून हे बघितल्यामुळे मी पहिलं जे आदिशक्ती श्री प्रतिष्ठानच्या माध्यमातून केलं की प्रत्येक महिला ही घराच्या बाहेर जाऊन जॉब करू शकत नाही. सासू सासरे असला, मुलं असतात, घरच्या अडचणी असतात, तर त्यांना स्किल देणं, स्किल डेव्हलपमेंट करणं. जसं मोदीजींनी सांगितलेलं आहे 14 सालापासून आपल्याकडे एक वेगळं मंत्रालय सुरू झालेलं आहे की कौशल्य विकास मंत्रालय. तर त्या माध्यमातून आम्ही आमच्या भागामध्ये, मला सांगायला आनंद होतो की मी 6,500 पेक्षा जास्त महिलांची ट्रेनिंग पूर्ण केलेली आहे आजपर्यंत. मग ते पार्लर असेल, टेलरिंग असेल, कम्प्युटरचे असतील, जे छोटे छोटे स्किल्स, सॉफ्ट स्किल्स असतील की जेणेकरून त्यांचा आत्मविश्वास वाढेल आणि त्या काहीतरी एक घरगुती व्यवसाय का होईना त्या चालू करतील किंवा त्यांचं संघटन होईल, त्या एकत्र येतील. त्यामुळे त्या ह्याच्यातनं एक सक्षमीकरणाचा एक ध्यास घेऊन ती संघटना जी सुरू झालेली होती. तर आज नाशिक शहरामध्ये आपल्याकडे दिवाळीच्या आधी आम्ही प्रतिष्ठानच्या माध्यमातून एक मोठं दिवाळी फन अँड एक्झिबिशन एक्सपो करतो. त्यामध्ये 110 पेक्षा जास्त स्टॉल्स असतात आणि आपण बाहेर कुठेही गेल्या तर व्यावसायिक त्यांचा जो रेंट असतो खूप मोठ्या प्रमाणात घेतला जातो. आम्ही बचत गटाच्या महिला किंवा सक्षम ज्या महिलांना प्लॅटफॉर्म मिळत नाही अशा महिलांचे आम्ही एक्झिबिशन भरवतो. त्यांच्या आरोग्याचे कार्यक्रम घेतो. त्यांना महिलांना जे घरगुती काही प्रॉब्लेम्स असतात ते कसं की त्या एक तर माहेरी पण सांगू शकत नाही, सासरी बोलायला कोणी नसतं आणि एका सामाजिक दृष्टीमुळे ते कुणाशी शेअर पण करू शकत नाही. तर अशा आम्ही विविध आमच्या छोटे छोटे उपक्रम त्या महिला मोकळ्या होतील. काही घरगुती प्रॉब्लेम असेल तर त्यांना ऍडव्होकेट उपलब्ध करून देणं, त्यांना कुठला आर्थिक त्यांना मदत लागत असेल तर बँकेचे लोन उपलब्ध करून देणं, असं विविध अंगाने व्याधी शक्तीश्री प्रतिष्ठानचं काम सुरू आहे. बर बर बर. आणि बाल मंच तो का काय त्याच्यात अटल युवा मंच आणि वंदे मातरम बाल मंच. त्यात मुलं मुली दोन्ही हो, त्यात दोन्ही पण आहे. अटल युवा मंच मध्ये युवकांना, आपल्याला माहिती आपली सगळ्यात मोठी स्ट्रेंथ ही युवक आहे आणि सध्या आपण बघता की व्यसनाधीन पिढी असं सगळीकडे त्याचा एक होत आहे आणि त्यामुळे हल्ली शाळांमध्ये सुद्धा की व्यसन करू नये म्हणून शपथ दिली जाते. केंद्र सरकार मोदीजींच्या माध्यमातून, राज्य सरकार देवेंद्रजींच्या माध्यमातून याच्यावर काम करत आहे. तर त्याच्यामुळे ह्या पिढीला योग्य मार्ग दाखवून, त्यांच्यामुळे खूप कॅलिबर आहे, खूप करण्याची ऊर्जा आहे, पण योग्य मार्ग मिळाला नाही तर ही पिढी भरकटली जाते आहे. तर त्याच्यासाठी ह्या युवकांना त्यांची एनर्जी योग्य ठिकाणी लागावी यासाठी आम्ही एक नानांच्या माध्यमातून वंदे मातरम प्रतिष्ठान उभं केलं. तिथे आपण एक महानगरपालिकेच्या माध्यमातून एक मोठं ग्राउंड तयार केलेलं आहे आणि मी जो अभ्यास केला त्याच्यावर मला असं वाटलं की ह्या पिढीला बिझी ठेवण्याचं काम की मोबाईल पेक्षा आणि टीव्ही पेक्षा त्यांना स्पोर्ट्स मध्ये इन्व्हॉल्व्ह करणं. स्पोर्ट्स ही अशी गोष्ट आहे की ज्यात एनर्जी पण लागते, त्यात आनंद पण मिळतो आणि त्यात आपलं शरीर सुद्धा आपल्याला तंदुरुस्त ठेवता येतं. त्यामुळे आम्ही एक 2 एकरच्या एक मोठं ग्राउंड उपलब्ध करून दिलेलं आहे, क्रीडा संकुल उपलब्ध करून दिलं आहे. तिथे युवक येतात, खेळतात, तिथे वेगवेगळ्या प्रकारचे खेळ आहेत ते मुलं खेळतात आणि दुसरं सुद्धा की संस्कार देणं. त्यामुळे वेगवेगळ्या माध्यमातून सातत्याने आपले सण उपक्रम जे असतात की आपली संस्कृती जपणं, तर पारंपरिक आपल्या ज्या काही वर्षभरात येणारे सण असतात याच्यामध्ये त्यांना इन्व्हॉल्व्ह करून घेणं. आता आयटीचं मी तुम्हाला सांगू इच्छिते की नाशिकमध्ये आपलं सुवर्ण त्रिकोणात आहे असं फक्त म्हटलं जातं, पण ती नाशिक तसं व्यावसायिक दृष्ट्या किंवा औद्योगिकदृष्ट्या तसं दुर्लक्षित होतं. आता देवेंद्रजींनी खूप मोठी इन्व्हेस्टमेंट नाशिकमध्ये सुद्धा आणलेली आहे. पण नाना उपमहापौर असताना आपण एक 2,500 मुलांची वॉकेथॉन काढली होती नाशिकमध्ये आयटी व्हावं म्हणून. आणि नाना महापौर असताना आपले जे केंद्रीय मंत्री MSCBचे माननीय राणे साहेब यांना आपण ताज हॉटेलला बोलून आयटी कॉन्क्लेव्ह घेतली होती आणि नाशिकमध्ये आपण एक मोठी जागा नानांनी आरक्षित केली आणि आयटी पार्क व्हावं की जेणेकरून आपल्या उत्तर महाराष्ट्रातले 32% मुलं हे बेंगलोर, हैदराबाद, आउट ऑफ इंडिया जात आहे आयटी साठी. तर इथे रोजगार उपलब्ध झाला तर आपलं शहर सोडण्याची गरज नाही. खूप मुलं आई वडील एकटे असतात, मुलं दुसरीकडे असतात. हे जे आहे हे न होता आपल्या नाशिकमध्ये व्यवसाय आयटी व्हावं, त्यांना इथे उद्योग मिळावे यासाठी सुद्धा आम्ही ह्या वंदे मातरम प्रतिष्ठानच्या माध्यमातून आणि नानांच्या म्हणजे सर्व दृष्टिकोनातून तुम्ही कायम करतो. परंतु आपण आता महिलांच्या संदर्भात जास्त बोलूया. तर शालेय अभ्यासक्रमामध्ये मुलींवरती त्यांना अधिक सक्षम करण्यासाठी जो अभ्यासक्रम आहे तो फारसा पुरेसा वाटत नाही. तर त्यामध्ये आपल्याला शासनाच्या मार्फत किंवा एकूण समाज दृष्टिकोन कसा निर्माण करता येईल? त्यात मी सगळ्यात पहिले असं म्हणेल की आत्ताच्या गरजेनुसार मुलींना स्वयंरक्षणाचे धडे हे सगळ्यात आधी दिले पाहिजे. आणि अभ्यासक्रमाचं म्हणा तर आपल्याकडे इतकी मोठी परंपरा आहे,
म्हणजे अहिल्याबाई होळकर असतील किंवा झाशीची राणी असेल, असे जे अभ्यासक्रमामध्ये त्यांचे जे एक एक पानांवर ते त्यांचं फक्त डिस्क्रिप्शन असतं, ते मुलींना जास्त प्रमाणात शिकवलं पाहिजे. कालच आपण भारतातल्या पहिल्या डॉक्टर आनंदीबाई जोशी यांची काल त्यांचा वाढदिवस आपण साजरा केलेला आहे. तर अशा माध्यमातून ज्या महिला अतिशय असं म्हणता येईल की त्यांना तेव्हा काहीच फॅसिलिटी उपलब्ध नव्हता, आज तर आपल्याला सगळे AI पर्यंत आपण पोहोचलेलो आहे. त्यामुळे ज्या त्यांना ऊर्जा देणाऱ्या असतील, ज्या त्यांना प्रेरणा देणाऱ्या असतील, आणि सगळ्यात महत्वाचं त्यांना आयुष्यामध्ये कसं आपण पुढे जायला पाहिजे, काय आपण घेतलं पाहिजे, डू आणि डोंट्सचे आपल्या जिथून धडे मिळतील, असा अभ्यासक्रम हा पाठ्यपुस्तकामध्ये आला पाहिजे, जो प्रॅक्टिकल असेल. त्याच्यामुळे तो दिला तर माझ्या मते तो आदर्श ठेवून नक्कीच आपली युवा पिढी पुढे जाऊ शकेल. आणि सगळ्यात महत्वाचं, सगळ्या शाळांमध्ये मुलींना स्वयंरक्षण कसं करावं हे शिकवणं सगळ्यात जास्त आताच्या परिस्थितीनुसार महत्वाचं झालेलं आहे. की बॅड टच, गुड टच कसं वागलं पाहिजे, किंवा कसं कोणावर आपल्याला जर ती आपल्यावर वेळ आली तर आपण आपल्याला स्वतःचं संरक्षण कसं केलं पाहिजे, फार महत्वाचं हे सगळ्यात महत्वाची गोष्ट. म्हणजे अनेक सामाजिक जे विकृत गोष्टी घडतात त्या घडणार नाहीत. त्याच्यामुळे 11th आवरला तुम्हाला जर कुणाची मदत नसेल तर बेसिक ज्या गोष्टी आहेत त्या शाळेनेच जर मुलींना शिकवायला सुरुवात केली तर माझ्या मते त्या सक्षमपणे समाजापुढे येऊ शकतात. किंवा जेव्हा एकटी मुलगी जेव्हा चाललेली असते रस्त्यावरनं, तिला माहिती आहे की मला माझा बचाव करता येतो, हे जो कॉन्फिडन्स आहे तो एक वेगळा असणार आहे. त्यामुळे ग्रामीण भागामधल्या ज्या स्त्रिया किंवा मुली ज्या आहेत त्यांची परिस्थिती अजून थोडीशी सुधारण्याची गरज वाटते, कारण तिथे अजूनही पुरुष सत्ताक अशी परिस्थिती आहे. तर त्यासाठी सुद्धा ग्रामीण भागामध्ये कार्य व्हायला पाहिजे, नाही का? तुम्हाला काय वाटतं? अगदी ग्रामीण ते तर अगदी आवश्यक आहे, कारण आहे ना आपण आपल्याकडे दोन भाग आहे, एक इंडिया आणि एक भारत, असे दोन प्रकार आपल्याकडे होतात. त्यामुळे नक्कीच पण मला हा आनंद आहे की मी आता महाराष्ट्र प्रदेशावर उपाध्यक्ष होते आणि चिटणीस होते, तर मी नाशिक जिल्ह्याचा बऱ्याच ठिकाणी हिंडावं लागलं, त्याच्यामुळे मी नाशिक जिल्ह्यामध्ये सगळी छोटी छोटी गावं फिरून आलेली आहे. पण ती फिरत असताना मी तुम्हाला एवढं नक्की नमूद करेल की पक्ष म्हणून मी म्हणणार नाही, परंतु जे ट्रान्सफॉर्मेशन 2014 नंतर झालेले आहे ते उल्लेखनीय आहे. त्याच्यामध्ये की समाजातल्या शेवटच्या घटकापर्यंत विकास पोहोचला पाहिजे, योजना पोहोचल्या पाहिजे, याच्यासाठी जी इकोसिस्टीम सुरू केलेली आहे ती अतिशय उत्तम आहे. पण तुम्ही म्हणता हे अगदी नक्की आहे की तिथपर्यंत अजून खूप ग्राउंड लेवलला काम करण्याची त्याची गरज आहे. आणि ते NGOच्या आमच्यासारख्या संस्थांच्या माध्यमातून पुढाकार घेऊन जर झालं तर नक्कीच त्या महिलांनाही याचा ह्या जे मी काही सांगते आहे त्याचा नक्कीच उपयोग होऊ शकणार आहे. त्यामुळे नक्की म्हणजे सामाजिक संघटनेने यासाठी पुढे यावं असं माझं ह्या निमित्ताने निवेदन असेल. आता राजकारणामध्ये महिला मोठ्या प्रमाणात आपल्या महापालिकेत सुद्धा महिला बऱ्याच निवडून आलेल्या आहेत. तर एकूण म्हणजे पुरुष आणि महिला या ज्या राजकारणामध्ये आहेत, हे राजकारण समाजकारण महिला जास्त अधिक सक्षमपणे करू शकतात असं एकूण दिसून येते. तुम्हाला काय वाटतं? म्हणजे पुरुषांपेक्षा समाजकारण, राजकारण म्हणजे राजकारणातलं राजकारण नाही, चांगल्या गोष्टी, विधायक गोष्टी, यांच्याकडे स्त्रियांची दृष्टी फार वेगळी आहे असं मला वाटतं. आता तुम्हाला तो घरातला नीटनेटकेपणा समाजामध्ये यावा. नाशिक महानगरपालिकेचं उदाहरण ते आपल्याकडे 122 पैकी 67 महिला आता निवडून आलेल्या आहेत. किंवा आपण एकंदर जर बघितलं तर महिला ह्या समाजकारणामध्ये खूप पुढे येत आहेत. तर त्याच्यामध्ये दोन प्रवाह आहे. खूप जणांचं असं म्हणणं आहे की तो महिला राखीव झाला म्हणून पुरुषांनी महिलांना पुढे केलेला आहे आणि काही सक्षमपणे करत आहेत. पण मी एक नक्की सांगू इच्छिते की महिलांना खांद्यावरचा पदर कधी कमरेला खोचायचं तर सगळ्यात जास्त नॉलेज आहे महिलांना. आणि एक सुपर वुमन होत असताना की मुलांना मॅनेज करणं, त्यांचे टिफिन मॅनेज करणं, नवऱ्याचं आवरणं, सासू सासऱ्यांचं करणं, घरातली बाई मॅनेज करणं, प्लंबर पण ती होते, टेलर पण ती होते, हे महिलांना ऑलरेडी त्यांच्या DNA मध्ये ह्या गोष्टी असतात की एका वेळेला खूप गोष्टी मॅनेज करणं. त्यामुळे मग प्रभागातला पाण्याचा प्रॉब्लेम असो, प्रभागातला ड्रेनेजचा प्रॉब्लेम असो, प्रभागातला स्वच्छतेचा प्रॉब्लेम असो, ह्या महिला सक्षमपणे करू शकतायत. फक्त त्यांना ती संधी उपलब्ध करून द्यायची वेळ आहे. तर आता ती संधी उपलब्ध झालेली आहे. त्याच्यामुळे सगळ्याच मी असं म्हणेल की ह्या सामाजिक क्षेत्रामध्ये महिला ज्या स्वयंस्फूर्तीने पुढे येतात त्याच्यामुळे एकदम विधायक कार्य हे समाजामध्ये घडण्याचं. आज निर्मला सीतारामन जी आपलं जेव्हा अर्थसंकल्प सादर करतात तेव्हा एक महिला म्हणून मला त्यांच्याकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तो खरोखर की भारतासारख्या एवढ्या मोठ्या लोकसंख्येच्या देशाचा अर्थसंकल्प एक महिला सादर करते, याच्यापेक्षा वेगळं काय पाहिजे.
महिला सक्षमीकरणासाठी. आज आर्मीमध्ये असेल नाही तर आपल्या सगळ्या मोदीजींच्या माध्यमातून जे प्लॅटफॉर्म उपलब्ध झालेले आहे त्याच्यामध्ये आज महिला सक्षमपणे पुढे येत आहेत. आणि सशक्त नारी सशक्त समाज, माझं आदिशक्ती श्री प्रतिष्ठानचं एक ब्रीद वाक्य आहे की मी जे खाली दिलेलं आहे, सक्षम स्त्री, सक्षम कुटुंब, सक्षम समाज. त्यामुळे एक स्त्रीने जर ठरवलं तर ती जसं घर नेटनेटकं ठेवते तसं तिचा प्रभाग हा ती नक्कीच चांगला म्हणजे चांगल्या प्रकारे घडवू शकेल. आणि तसंच तोच भाग पुढे करत करत महाराष्ट्रापर्यंत आणि भारतापर्यंत जातोय. त्यामुळे स्त्री सक्षम झाली तर घर सक्षम होतं आणि त्यामुळे समाज सक्षम होतो. त्यामुळे मी नक्की म्हणेल की हे अतिशय कौतुकास्पद आहे की महिला ज्या राजकारणामध्ये अति स्वयंस्फूर्तीने येत आहे, सक्षमपणे काम करत आहे, हे खरोखर याचा उल्लेखनीय पण आहे आणि कौतुकास्पद पण आहे. आता भिशी किंवा इतर साठी ज्येष्ठ नागरिक, महिला वर्ग सगळे एकत्र येतात, पण त्यातून अधिक चांगलं काम भिशी म्हणजे केवळ मौज मजा, गप्पा ठप्पा, पार्टी असं न राहता त्याच्यामधून काही विधायक घडावं यासाठी तुम्ही काही या अशा ज्येष्ठ मंडळांना काही सांगत असता का? मला तर त्यांना मदतीला घेता का, की त्यांच्यामध्ये जाऊन आपण कार्य करता का? आम्ही प्रभागामध्ये म्हणजे उत्तर महाराष्ट्रातलं पहिलं फेसकॉम म्हणून जे संस्था आहे त्याचं कार्यालयच आम्ही आमच्या प्रभागामध्ये केलेलं आहे. उत्तर महाराष्ट्रातलं पहिलं महिला सभागृह या प्रभाग क्रमांक 23 मध्ये झालेलं आहे. त्यामुळे सातत्याने ज्येष्ठ नागरिक, मला तर असं वाटतं की ज्येष्ठ नागरिक हे समाजाची संपत्ती आहे. कारण जुन्या पिढीकडनं नवीन पिढीकडे येणारे जे संस्कार आहे, जो अनुभव आहे, तो नक्कीच लॉंग टर्मच्या त्यांच्या आयुष्यासाठी अतिशय गरजेचा असतो. त्यामुळे अनेक ज्येष्ठ म्हणजे आता आमच्या भागामध्येच कमीत कमी 8 ते 10 ज्येष्ठ नागरिक संघ आहे आणि त्यांना मला तर कौतुक वाटतं की एक वेळेला आम्ही सुद्धा जमतो पण त्यांच्यामध्ये एवढा उत्साह असतो. सातत्याने नवीन नवीन उपक्रम असतील, म्हणजे काही वैचारिक असतील किंवा आरोग्य विषयक असेल किंवा साहित्यिक असेल, वेगवेगळे ज्येष्ठ नागरिक संघ त्यांच्या प्रमाणे वेगवेगळे उत्साहाने कार्यक्रम राबवतात. आमच्यासारखे लोकप्रतिनिधींना त्याच्यामध्ये ते अगदी सहभागी करून घेतात. आणि मला सांगायला आवडेल की आपलं शहर हे नाशिक अतिशय म्हणतात की एक गावासारखं एक छान, म्हणजे आता तर ते 25 लाखाच्या पुढे संस्कृत शहर आहे आणि नाशिकमध्ये ती संस्कृती जपली जाते आहे. त्याच्यामुळे मला आणि ज्येष्ठ नागरिकांचं कॉन्ट्रीब्युशन हे तर सगळ्यात जास्त आहे. त्यामुळे मला खरोखर अशा कार्यक्रमांमध्ये जायला मला मनस्वी आनंद होतो. त्यामुळे आमच्या भागातला निरामय ज्येष्ठ नागरिक संघ असेल किंवा आमच्याकडे एक कृतार्थ ज्येष्ठ नागरिक संघ आहे, समर्थ ज्येष्ठ नागरिक संघ आहे, या सगळ्यांची माझी अतिशय छान ओळख आहे, संबंध आहे आणि त्यांच्या कार्यक्रमांना सातत्याने येणं जाणं असल्यामुळे एक वैचारिक त्यांच्याकडनं मला मार्गदर्शन हे सातत्याने होत असतं. तर महिलांचा आत्मविश्वास वाढावा म्हणून तुम्ही नेहमी प्रयत्न, त्यासाठी मानसशास्त्रीय काही तुम्ही व्याख्यानं वगैरे महिलांसाठी ठेवता की त्याने वेगळ्या प्रकाराने त्यांच्या मनामध्ये एक जागृती निर्माण व्हावी? तुम्ही मग आज जसं म्हटले की काय होतं महिलांचं, ज्या महिला घरात असतात म्हणजे मुलांच्या जबाबदाऱ्यांमुळे, काही घरच्या जबाबदाऱ्यांमुळे, थोड्या वर्षांनी जेव्हा मुलं मोठे होतात किंवा त्या जबाबदाऱ्या संपतात, म्हणजे हा उद्देश की अनेक कार्यक्रमांना महिला वर्ग खूप कमी जातात. हो तेच ना, मी तेच सांगते की त्यांना खूप काही काळानंतर त्यांना एकटेपणा वाटायला लागतो की त्यांना असं वाटतं आपण एवढं केलं आणि मग काय आउटपुट, म्हणजे काहीच त्यांना त्याच्यामध्ये असं वाटतं की मी एकटी किंवा मी समाधानी नाहीये. त्याच्यामुळे ते नैराश्य कुठेतरी महिलांना येतं आता. आणि आता आपण जे जगतो आहोत ते प्रत्येकाला, म्हणजे छोटा मुलगा जरी म्हटला तरी त्याला सुद्धा ते शाळेचं बर्डन, त्याला सुद्धा असं कधी ते फ्रस्ट्रेशन येतं की हे नको, चाकुरीमधून त्या बाहेर पडल्या पाहिजे. त्याच्यामुळे आम्ही तुम्ही जसं म्हटलात की तसं वेगवेगळे जे कार्यक्रम आहे की मानस उपचार तज्ञ जे असतात किंवा हे कार्यक्रम करण्याचा माझा उद्देशच असा आहे की आमचा दर महिन्याला एक तरी कार्यक्रम असतो की जेणेकरून ते एकमेकींना भेटतात, त्यांचं सुखदुःख शेअर करू शकतात, त्यांना काय म्हणजे त्यांना त्या पद्धतीने तो प्लॅटफॉर्म उपलब्ध होतो जेणेकरून त्या मोकळ्या होतात, घरातून बाहेर पडतात आणि एकमेकांशी बोलणं झालं, संवादातनं मार्ग निघतो. आपण जर संवादच केला नाही तर टोकाच्या भूमिका होतात. त्यामुळे संवाद होणं जो त्यांना घरात होत नाही, ती घरात कोणाची जी कुचंबन होत असेल तर त्या बाहेर येऊन निदान त्या मोकळ्या होतात, त्या आनंद घेतात आणि त्यांना तो एक प्लॅटफॉर्म निर्माण होतो की कुणाशी तरी आपलं शेअर होतं आणि ते शेअर करणं, तो संवाद होणं आता सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. त्याच्यामुळे आम्ही सातत्याने दर महिन्यामध्ये आमचे एकापेक्षा जास्त असतात पण एक कार्य का होईना आम्ही सगळ्या महिलांना एकत्र करून सातत्याने करत आलेलो आहोत आणि इथून पुढे तर नक्कीच मोठ्या प्रमाणात अजून आदिशक्तीचं काम करण्याचा माझा मानस आहे. गमतीचा प्रश्न म्हणजे महिलाची एक टीकाकार असते, असं तुम्हाला कधी अनुभव आलाय का?
नाही, मी असं कधीच किंवा तुम्हाला म्हणणार असं नाही. वेगळा काही गमतीशीर काही अनुभव आलेत का तुमच्या नाही, काय या सगळ्या वाटचालीमध्ये? नाही, एक आहे ना, हा ट्रेंड आहे ना पुरुषांनी सेट केलेला आहे हं. की महिला म्हणजे काय, महिला पुढेच नको जायला म्हणून आधीच हा ट्रेंड, असं असं माझं वैयक्तिक मत आहे. काय बरोबर. असेल काही ठिकाणी असं हं. होत असेल, पण माझं असं म्हणणं आहे की सक्षमपणे आता जेव्हा माझी आई, माझ्या सासूबाई ह्या जेव्हा तेव्हा मला मदत करतायत, तेव्हाच मी बाहेर येऊ शकलेली आहे. बरोबर. किंवा कुठली कुणाची बहीण असते, कुणाची नणंद असते, त्याला घरातनं सपोर्ट मिळाला नाही तर तुम्ही घराच्या बाहेर चांगलं काम करूच शकत नाही. त्याच्यामुळे तुम्हाला घरातला सपोर्ट हा गरजेचा असतो. त्यामुळे आपण असं नाही म्हणू शकत. कदाचित कुठेतरी असे वाद असतील किंवा प्रश्न असतील किंवा काही महिलांचं असं म्हणणं पण असेल, पण मी ह्या गोष्टीवर अजिबात ऍग्री नाही की महिलांना, कारण असे अनेक उदाहरणं आहेत की अनेक उदाहरणं माझ्या समोरची आहे की त्या महिला म्हणजे त्यांच्या घरातनं त्यांना इतकं सक्षमपणे पाठबळ मिळालेलं आहे की त्या आज समाजामध्ये खूप चांगला कर्तृत्व त्यांनी गाजवलेलं आहे. त्यामुळे आम्ही तर असं म्हणेन की 4 महिला एकत्र आल्या की एकमेकांच्या त्या स्ट्रॉंगपणे त्यांचा बॉन्ड चांगला झाला तर त्या पुढे जायला मदत करतात. हो, बरोबर. त्यामुळे त्यांचं फक्त तर विश्वासात घेऊन त्यांना ते त्यांचं नेतृत्व करायला तेवढं सक्षम नेतृत्व जर पुढे असलं तर नक्की 100% असं आहे की महिलांना पुढेच नेतील, मागे नेणार नाही. त्यामुळे फक्त तो बॉन्ड निर्माण होणं, त्यांना ती मानसिक आधार, भावनिक आधार मिळाला तर त्यांना, मी आज 1800 महिलांच्या माध्यमातून त्यांच्यातली एक सामान्य कार्यकर्ता, 1800 महिला आहेत तुमच्या? 1800 महिला आहे आदिशक्ती. बर. त्यांची एक मैत्रीण सखी आज नगरसेविका झालेली आहे. हो. शेवटी त्या सगळ्या जणी माझ्या कामांच्या आणि माझ्या ऊर्जेच्या हजारो हात राहिलेल्या आहेत. बरोबर. त्याच्यामुळे मी नक्की म्हणेन की महिलांना नक्कीच मदत करतात. काही ठिकाणी सगळ्याच गोष्टींमध्ये पुरुष काय आणि महिला काय याच्यात काहीतरी अपवाद असतात. आता महिलांचं सक्षमीकरण किंवा स्वतःच्या पायावर उभे राहिली तर तिचा आत्मविश्वास नक्की वाढतो. नवऱ्याच्या पगारावर किंवा याच्यावर अवलंबून असण्यापेक्षा स्वतः ती कमवती असली की तिला वाटतं की आपल्याकडे 4 पैसे आहेत. एक्झॅक्टली. तर या अनुषंगाने लाडकी बहीण योजना जी आहे तर त्याचा काही उपयोग सक्षम होण्यासाठी होतोय का, झालाय का? म्हणजे सहज आपला एक लाडकी बहीण काठाकाठाने आलेला प्रश्न आहे. लाडकी बहीण योजनेबद्दल मी असं म्हणेन की आम्ही लाडकी बहीण जेव्हा योजना आली त्यानंतर सगळीकडे आम्ही नाशिक शहरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी मेळावे घेतले होते. तर त्याच्यामधला अतिशय हृदयस्पर्शी गोष्ट मला एक झाली. मी एका कार्यक्रमामध्ये काठीगल्लीमध्ये गेले होते. तर तिथे कार्यक्रम सुरू होता. ते एक महिला म्हणजे, ताई मला 1 मिनिटं बोलायचंय. मला वाटलं नॉर्मल काही नाही. ती ताई प्लीज मला बोलू द्या. तर त्या तिथे बोलल्या. त्यांनी सांगितलं की माझे मिस्टर 8 वर्ष झाले त्यांना पॅरालिसिस झालेलं आहे. त्यांनी ते पूर्ण बेडवर आहे, त्यांचं सगळं बेडवर करायला लागतं. मी धुणं भांड्याची कामं करते, मी स्वयंपाक करते, हे सगळं करून त्यांचं पण मी बघते. पण लाडकी बहीण योजना जेव्हा सुरू झाली मला असं वाटायचं की त्यांना डायपर जर घेऊन दिले तर ते डायपर घेऊन दिल्यावर माझं काम थोडं कमी होईल, मला एखादं काम जास्त करता येईल. ती योजना सुरू झाल्यावर मी पहिले माझ्या मिस्टरांना त्यातनं डायपर घेतले. हे सांगताना तिला इतकं गैवरून आलं होतं किंवा ती इतकी हे चलबिचल झाली होती की तिला तिचं सगळं तिच्या डोळ्यासमोर उभं राहिलं. त्यामुळे अशा काही महिला आहे की त्यांना त्या पैशाची त्यांना त्याची खूप गरज आहे. त्यामुळे ही योजना ही महिलांना केव्हाही, आणि आता तुम्ही बघितलं असेल पेपरच्या माध्यमातून की काहींनी त्याच्यावर त्यांनी त्यांच्या कोऑपरेटिव्ह सोसायटी बनवली आहे किंवा काहींनी त्याच्यातनं पतसंस्था बनवली आहे. सगळ्यांचे पैसे एकत्र करून त्यातनं त्या व्यवसाय करत आहे. त्यामुळे ती अमाऊंट जी आहे ती तुम्ही योग्य ठिकाणी, आणि खूप मी महिलांना तर असं सांगते, तुम्हाला काही नाही करायचं, तुम्ही तुमच्या आरोग्य विमा काढा. तुम्ही तुमच्या आरोग्याची फार महत्वाचं आहे. मी खूप महिलांना सांगते की तुम्हाला फार महत्वाचा प्रश्न आहे महिलांचं आरोग्य. हे यासाठी सुद्धा फार मोठं काम करण्यासारखं आहे. खूप मोठं आहे. सगळ्यात महत्वाचं महिला काय की ह्या सगळ्या गोष्टींमध्ये स्वतःचं आरोग्य अजिबात जपत नाही. की व्यायाम अंगावरतीच काढता किंवा टेस्ट जे आहे की टेस्ट करायचा सगळ्यात जास्त कंटाळा महिला की एक तर भीती, आणि दुसरी महत्वाची गोष्ट किती पैसे लागतील. त्यामुळे मी प्रत्येकाला सजेस्ट करते की तुम्हाला त्याची आवश्यकता लगेच नसेल तर तुम्ही ते तुमचा आरोग्य विमा काढा, जेणेकरून भविष्यामध्ये तुम्हाला कुठलीही काही तुमच्यावर वेळेवर अशी इमर्जन्सी आली तर तुमच्याकडे तो तुमचा स्वतःचा हक्काचा पैसा तयार राहील. त्यामुळे मी हे सांगताना मी की लाडकी बहीणच्या ह्याच्यातनं साडी विकत न घेता त्यातनं सगळ्यात महत्वाची गोष्ट त्यातनं तुमचा आरोग्य विमा असेल, तुमच्या बचतीचे खाते असतील, तुमची RD असेल, तुम्ही जर हे केलं तर लॉंग टर्म साठी तुम्हाला याचा फायदा होणार आहे. त्यामुळे ही योजना मी नक्की म्हणेन की ही महिलांसाठी अतिशय त्यांना काय म्हणता येईल की त्यांच्या उत्कृष्टासाठी उपयोगी अशी ही योजना आहे. रक्कम थोडी असली तरी ती पुष्कळ
उपयोगी कसं आहे. थेंबे थेंबे तळे साचे असं हो आपण ना, म्हणतो. थोडं थोडं. त्यामुळे त्यांनी त्यांच्या याच्यातनं 1000 रुपये जरी दर महिन्याला बाजूला काढले, की ज्यांचा आज एकही रुपया होत नाही संसाराच्या राडगाडग्यामुळे, पण ते त्यांचे 1000 रुपये जरी बाजूला निघाले तर त्यांचा, आणि अनेक सरकारच्या अशा योजना आहे की त्यांना खूप चांगला परतावा आहे. तर या योजनांसंदर्भातच एक प्रश्न, की अनेक योजना आहेत पण त्या महिलांपर्यंत जात नाहीत असं पुष्कळशा दिसून अगदी येतं. अगदी ते खरंच आहे की खूप योजना सरकारच्या असतात आणि त्याच्या इम्प्लिमेंटेशन पण चांगल्या प्रकारे सुरू असतं, पण ते काम त्या असं लाभार्थी आहेत केलं पाहिजे. त्या लाभार्थींपर्यंत त्या योजना पोहोचत नाही आणि त्याच्यामुळे त्याच्यापासून ते वंचित राहतात. त्यामुळे सरकारी माध्यमातून त्यांना कितीही, त्याच्यामुळे आम्हालाही कार्यकर्ता म्हणून असं आम्हाला सातत्याने जाणवतं. आता नाशिक शहरामध्ये म्हणाल तर एक पक्षाच्या माध्यमातून असेल किंवा मगाशी सांगितल्याप्रमाणे काही एनजीओज असतील, काही बाकीच्या सामाजिक म्हणजे संस्था ज्या असेल, ज्या कोणी आता दिव्यांगांसाठी काम करतं, काही संस्था महिलांसाठी करतात, काही संस्था युवकांसाठी, तर यांना तर मी असं म्हणेल की यांनी पुढाकार घेऊन ह्या संस्था, कारण आता सरकारचं एक खूप झालेलं चांगला हे झालेला आहे की योजनांचा लाभ हा आपल्याला फार कमी वेळामध्ये लवकर मिळतो. लवकर मिळतं. खूप प्रोसेस ते कामं वेगाने व्हायला लागली. पूर्वीचं जो होतं की योजना आज आहे मग ते होईल का नाही माहित नाही, तर आता आपण देवेंद्रजींच्या आपल्या यांच्या पंतप्रधानांच्या माध्यमातून ह्या योजना खूप लवकर आपल्यापर्यंत चांगल्या पद्धतीने पोहोचत आहे. त्याच आपण ज्यांना गरज आहे त्यांच्यापर्यंत पोहोचवल्या तर त्याचा फायदा खूप मोठ्या प्रमाणात त्यांना होऊ शकेल. त्यामुळे त्याच्यासाठी सरकारी यंत्रणेबरोबर प्रशासन आणि नागरिक हे जेव्हा हातात हात घालून काम करतात तेव्हा लवकर काम होतं आणि चांगलं काम होतं. त्यामुळे नक्कीच इथे सामान्य नागरिक असतील किंवा काही संस्था असतील, ह्या जर याच्यासाठी पुढे आलात तर नक्कीच तुम्ही म्हटलात तसं ते सगळ्यांपर्यंत योजना पोहोचायला खूप चांगल्या प्रकारे होईल. आता आणखीन एक, मला पुस्तकांची, मी वाचनालयात बरीच वर्ष काम केलेलं आहे आणि वाचनाची आवड असल्यामुळे वाचन संस्कृती वाढावी म्हणून तुमच्या प्रभागामध्ये किंवा अशा ठिकठिकाणी त्या नगरसेवकांनी महिलांना वाचनाची गोडी लागेल असं काही करण्याची योजना तुमच्या मनात आहे का किंवा तुम्ही केली आहे का? हे अगदी खरं आहे की सध्या मोबाईलमुळे आणि सगळ्या या उपलब्ध असल्यामुळे आपल्याला वाचनाची गोडी सगळ्याच वर्गांमध्ये खूप कमी झालेली आहे. त्याच्यामुळे आमच्याकडे पेटी वाचनालय जो विषय आहे तो सातत्याने आमच्या वेगवेगळ्या ज्या संस्था आहेत त्याच्या माध्यमातून त्यांची पुस्तकं ते मिळतात आम्हाला आणि ती पुस्तकं त्यांची वाचन झाली की ती चेंज करून मिळतात. पण वाचनालयाचा जो आमची एक अभ्यासिका आहे त्या अभ्यासिकामध्ये येत्या काळामध्ये वाचनालय तयार करायचं असं आम्ही एक प्रस्ताव सुद्धा आमचा आहे. त्याच्यामुळे जेणेकरून, आणि त्यांच्या कसं होतं की मोबाईलवर हल्ली स्टोरीज किंवा सगळं वाचता येतं, त्याच्यामुळे त्या प्रत्यक्ष पुस्तक हातात घेऊन वाचलं पाहिजे ही संस्कृती कुठेतरी लोप पावत चाललेली आहे. त्यामुळे एक क्वालिटी टाइम स्वतःसाठीचा, आणि वाचनाने माणूस घडतो, मोठा होतो, माहिती मिळते. त्यामुळे वाचलं पाहिजे की तो 15 मिनिटं असून येतं, 10 मिनिटं असून येतं, अर्धा तास असो. त्यामुळे नक्की येत्या काळामध्ये म्हणजे नानांनी पण या विषयावर खूप चांगलं काम केलेलं आहे आमच्या प्रभागामध्ये की वाचनासाठी पेटी, बऱ्याचशा संस्थांना ते पेटी वाचनालय लावून दिलेलं आहे. नानांना खूप आवड आहे पुस्तकाची वगैरे, त्यांना एकंदर साहित्य किंवा ह्या गोष्टींचीच खूप आवड आहे. त्यामुळे येत्या काळामध्ये नक्कीच आम्ही एक नानांनी पार्क करतो आहे, तिथे एक मोठ्या प्रमाणात वाचनालय करावं असा आमचा मानस आहे. त्यामुळे नक्कीच पुढच्या काळामध्ये ते करू त्या माध्यमातून. बरेच मुद्दे आपण या निमित्ताने मांडलेले आहेत, महिला दिनाच्या निमित्ताने. आता समारोपाच्या कडे येताना तुम्हाला आणखीन काही महिलांना जर सांगायचं असेल तर नक्की सांगा, फार उपयुक्त होईल ते. मी एवढंच सांगेन की 8 मार्च हा नुसता जागतिक महिला दिन आहे, पण रोजचाच दिवस आपला आहे. आपण रोज आपल्या 24 तासांमध्ये काय करतो याच्यावर आपले पुढचे सगळं आयुष्य ठरलेलं असतं. त्यामुळे ते करताना एक तर सगळ्यात महत्त्वाची स्वतःची आवड जपा. काय होतं, ह्या सगळ्या आपल्या शेड्यूलमध्ये बिझी सगळं, मुलं सांभाळताना, घर सांभाळताना आणि आता तर नोकरी सांभाळताना, हे सगळं सांभाळताना स्वतःची आवड कुठेतरी बाजूला राहून जाते. त्यामुळे त्याच्यातनं स्वतःचा क्वालिटी टाइम जो आहे तो रोज स्वतःला 15 मिनिटं तरी दिवसभरात आपण दिलं पाहिजे. खूप जास्त वेळ मिळत नाही अगदी, कारण घरी आल्यावर बाहेर ऑफिसची कामं, घरी आल्यावर घरातल्या सगळ्या जबाबदाऱ्या, पण ते 15 मिनिटं सुद्धा आपल्यासाठी खूप गरजेचे असतात की एक 10-15 मिनिटं स्वतःसाठी क्वालिटी टाइम दिला तर तो नक्कीच सगळ्या महिलांसाठी की मला काय पाहिजे आहे किंवा मला काय आवड आहे ह्या स्वतःसाठी असेल. दुसरी महत्वाची गोष्ट, मी हे पण करेन, मी ते पण करेल, सुपर वुमन होण्याचा प्रयत्न कोणीही करू नये. आपण एक
महिला आहोत आणि आपल्याला जेवढं जमतं, उमजतं, कळतं तेवढंच करावं आणि त्याच्यातला आनंद घ्यावा असं माझं स्पष्ट मत आहे. कारण ती महिला दिन आणि तिला 8 हात आणि 10 हात आणि मग त्या महिलेला ते प्रेशर, माझं स्पष्ट मत आहे. हे बर्डन असते एकीकडे. तू झाशीची राणी वगैरे राहायला जाऊ नका. एक्झॅक्टली, मला तेच म्हणायचंय की तुम्हाला जेवढं ज्याच्यात आवड आहे, तुम्हाला ज्याच्यात आनंद आहे, तुम्हाला जे करावंसं वाटतं आहे ते ठामपणे केलं पाहिजे, सांगितलं पाहिजे आणि नाही म्हणायला शिकलं पाहिजे. बरोबर. मला हे जमत नाही, मी हे पण करेन, मी ते पण करेन, मग त्याच्यासाठी स्वतःचा त्रास देणं, स्वतःवर ओव्हर एक्झर्शन करणं, मग ते तब्येत न बघणं, त्याच्यामुळे आरोग्याचे त्रास, त्याच्यामुळे मला एवढं जमतंय, माझ्याकडनं एवढं होतंय, मग कुठेतरी नाही म्हणायला शिकलं पाहिजे. ते नाही म्हटलं कुठे की त्या मिनिटापुरतं समोरच्या व्यक्तीला वाईट वाटेल, पण कुठेतरी आपण स्वतःला जपतोय किंवा स्वतःचा एक आपली निर्णय आपण घेतो आहे, हा पण एक आनंद असतो. त्यामुळे मी ह्या 3 गोष्टी, पहिली गोष्ट की स्वतःला जपा, स्वतःची काळजी घ्या. दुसरं म्हणजे स्वतःला दिवसभरामध्ये 15 मिनिटं तरी मिळतील असं नक्की करा. आणि सगळ्यात महत्वाचं, आरोग्याची खूप चांगली काळजी घ्या. कारण आपण चांगलं असेल तर आपलं कुटुंब चांगलं असतं. त्यामुळे आरोग्याची सगळ्या महिलांनी त्यांची काळजी घेतली पाहिजे. आणि सक्षम होत असताना, सगळं होत असताना आपला समाज घडवण्याचा सगळ्यात मोठा जो विषय आहे तो महिलांकडे आहे. आपण जेव्हा आपल्या कुटुंबही आधी घडवायचं आणि एक्झॅक्टली, आपण जेव्हा आपल्या मुलांना संध्याकाळी देवाजवळ तू शिवम करोती म्हण, तुळशीजवळ दिवा लाव, ही जेव्हा आपल्या मुलींना आपली परंपरा, आपली संस्कृती सांगू, तेव्हाच ती टिकली जाणार आहे, जोपासली जाणार आहे. त्यामुळे आपले सणवार असतील, आपल्या परंपरा असतील, ही आपल्या घरापासून त्याची मुलांना त्याची माहिती देणं, ते त्यांना समजून सांगणं की ते म्हणजे प्रत्येक गोष्ट ही मुलांना, कारण हल्ली मुलांचं असं की हे का करायचं, ते का करायचं, अशी मुलं प्रश्न विचारतात. त्याच्यामुळे त्याची उत्तरं आपण समजून घेऊन त्यांना ती त्या पद्धतीने जर दिली तर आपली संस्कृती, परंपरा आणि आपला समाज हा पुढे जाईल. त्यामुळे महिलांनी हे करावं अशी माझं त्यांना निवेदन आहे. खूप छान आणि सोप्या शब्दात तुम्ही सगळं सांगितलेलं आहे की तिचा उद्धार हा तिनेच केला पाहिजे, कोणीतरी अवतार घेईल आणि आपला उद्धार करेल असं काही नाहीये. या सगळ्या गोष्टी अतिशय सोप्या शब्दात संध्या त्यांनी या ठिकाणी सांगितलंय आणि या आपल्या संवादाचा समारोप त्यांनी खूप सुंदर केलेला आहे. तुम्ही या ठिकाणी आज आला, तुम्हाला महिला म्हणून खूप शुभेच्छा देतो, सर्व तुमच्या परिवाराला आणि तुमच्या या संस्थेच्या सगळ्या 1800 महिलांना मनापासून शुभेच्छा देतो. आणि आपल्याकडनं असंच मोठं कार्य होत राहो असा वयोमानानुसार आशीर्वादही देतो. अगदी. त्यामुळे पुन्हा एकदा तुम्ही वेळात वेळ काढालात याबद्दल धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. मित्रांनो, ILPL वरती अशा प्रकारे अनेक मुलाखती आपण सादर करतोच आहेत. त्याच्यातून काही ना काही चांगलं आपल्याला विचार मिळत असतात. ही मुलाखत खूप छान विचार देऊन गेलेली आहे. जरूर आपल्या सहकार्यांना, मित्रांना, महिलांना पाठवावी अशी या ठिकाणी मी विनंती करतो आणि ILPL ला सबस्क्राईब करावं अशी विनंती करतो. नमस्कार.